नमस्कार. आज आपण मुगाच्या डाळीचे डोसे किंवा आपण धिरडं करतो आहे. इथे मी मूग सगळ्यात पहिले अख्खे मूग पाण्यात भिजावून ठेवले होते. 8-10 तास चांगले भिजल्यावर त्याला एका कापडामध्ये बांधून घेतलं आणि त्याला तसंच ठेवून दिलं. त्यामुळे त्याला छान मूड आली होती. तुम्ही पाहू शकता इथे मी थोडंसं 1/4 कप मूग घेतलेले आहे. त्यामध्ये एक लसूण पाकळी, जिरं, मीठ आणि याला नीट मिक्स करून घेतलं. छोटीशी मिरची घातली आणि पाणी घालून याला पुन्हा एकदा फिरवून घेतलं. तर चांगलं छान असं पातळसं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. यामध्ये जितके मी मूग घेतले तितकीच मी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता हे मिक्सचर आपण डायरेक्ट वापरू शकतो आणि याचे धिरडे करू शकतो. ते सुद्धा खूप मस्त लागतात. आवडत असल्यास चिमूटभर यामध्ये हळद घाला. त्याने कलर थोडासा छान येतो, पण चिमूटभर खूप नाही. मी 2 ते 3 चिमूट यामध्ये हळद घातलेली आहे आणि हे छान पातळ करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी हळूहळू पाणी घालते आणि याची कन्सिस्टन्सी छान पातळ करते, जेणेकरून मला डोसा पसरवायला सोपं होऊन जाणार. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं आता पुन्हा पाणी घालून घेऊ आणि आता मी इथे चिमूटभर तुम्ही पाहू शकता मी इथे हळद घातलेली आहे. ते रंग खूप छान येतो आणि छान वाटतं. म्हणून ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. ही अशी कन्सिस्टन्सी मी करून घेतली आणि मला फर्मेंट केलेलं आवडतं, कारण थोडासा आंबटपणा छान लागतो धिरड्यामध्ये. तुम्ही याला 2 तास फर्मेंट करून ठेवलं, हे आपोआप फर्मेंट होतं. यामध्ये इनो वगैरे आपण काहीच घातलेलं नाही आहे. 3 तासात छान हे असं सुंदर मस्त फर्मेंट होतं. तुम्हाला दिसतील छान बबल्स आलेले याच्यावर. बबल्स आले म्हणजे हे नीट फर्मेंट झालेलं आहे. तवा गरम केलेला आहे, कडक गरम तवा आहे. याला छोटासाच घातलेला आहे, कारण मला असे छोटे आवडतात. आणि यामध्ये बाजूला आपण आता तूप सोडून घ्यायचं किंवा तेल सोडून घ्यायचं. मी इथे तेल वापरलेलं आहे. जे आपल्याला आवडत असेल आपण इथे लावून घेऊ शकतो. यावर एखादी ताटली ठेवायची. नाही ठेवलं तर हे तरीसुद्धा 2 मिनटात छान शिजून येतात. बाजूच्या कडा गोल्डन ब्राऊन झाल्या की समजायचं की खालून हे शिजल्या गेलेलं आहे आणि याला पलटवून घ्यायचं. अतिशय झटपट तयार होतात मुलांना डब्यासाठी देण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी दुपारी थोडंसं खायचं आहे, तेव्हा हा पदार्थ खूप मस्त लागतो. याच्यासोबत बटाट्याची भाजी उत्तम लागते. आवडत असल्यास गुळांबा पण घ्या. जे गोड खाणारे आहेत त्यांना गुळांबासुद्धा खूप आवडेल. आणि पहा किती छान जाळीदार मस्त आपला डोसा किंवा धिरडं तयार झालेलं आहे. मी अजून एक लावून घेतलं. पळीने सरळ नुसतं घालायचं, खूप पातळ करायचं असं काही नाही. असे छान छोटे छोटे हे खूप मस्त लागतात. आवडत असल्यास यावर आपण चीज घालू शकतो, पनीर घालू शकतो किंवा हे असेच मस्त खूप छान लागतात. बाजूने तेल सोडून घेतलं, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फक्त वाट पाहायची. कडेने गोल्डन ब्राऊन झालं की मग याला पलटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू हे शिजतं, याचा रंग बदलतो आहे, वरती छान जाळी येते, कारण मी थोडासा फर्मेंट करून घेतलं आहे. तुम्ही फर्मेंट न करता सुद्धा हे धिरडे घालू शकता. हे इतकेच छान होतात टेस्टमध्ये. फर्मेंट केल्यावर आपल्याला थोडासा एक आंबटपणा जो येतो ना, जसं डोस्याला कसा असतो बस तो येतो. आता इथे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. मी आता याला पलटवून घेणार आहे. छान अलगद पद्धतीने निघतात. मी इथे लोखंडाचा तवा वापरला आहे. तुम्हाला जो आवडत असेल, जो तुमच्या घरी असेल तो आपण वापरून हे डोसे करू शकतो किंवा हे धिरडे करू शकतो. खूप छान दिसतात आणि तितकेच मस्त हे लागतात सुद्धा. इथे बटाट्याची भाजी आपण केलेली आहे याच्यासोबत खाण्यासाठी आणि मी गुळांबासुद्धा ठेवलेला आहे, गोड काहीतरी म्हणून. आणि अप्रतिम ही डिश आहे. नक्की करून पहा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर आवडल्यास चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त रेसिपीज चॅनलवर पाहत राहा. बाय.